औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE कडून शैक्षणिक वर्ष 25-26चा 10वीचा परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यावर्षी CBSEचा निकाल 93.70% लागला आहे. गेल्या वर्षी CBSEच्या 10वीचा निकाल 93.66% लागला होता. त्या तुलनेत यंदा निकालात सुधारणा झाली असे बोर्डाने कळविले आहे. बोर्डाने यावेळी उत्तरपत्रिकांची तपासणी विक्रमी वेळेत पूर्ण करून निकाल दरवर्षीच्या तुलनेत 1 महिना अगोदर जाहीर केला. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील CBSEच्या 10वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. CBSEची बोर्डाची परीक्षा 17 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. एकूण 24,71,777 विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामध्ये 23,16,008 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील CBSEच्या 10वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची टक्केवारी अधिक आहे. CBSEने अधिकृतपणे टॉपर यादी जाहीर केली नाही, मात्र गुणवत्ता प्रमाणपत्र त्या विषयात अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.